नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कारागृह भरती याविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला खूप उपयुक्त असे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नायब सिंग सैनी. प्रश्न क्रमांक दुसरा, मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्य पदाचा अधिकारी दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणता दिवस हा संपूर्ण हैदराबाद मुक्ती दिन म्हणून निर्णय घेण्याचा निर्णय केंद्रावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक चौथा, सर्वाधिक शस्त्रे खरेदी देशाच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत देश. प्रश्न क्रमांक 5, शस्त्रागाराच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 6, महाग एकूण शस्त्रे निर्यातीचा किती टक्के वाटा आहे? तर याचं उत्तर आहे 34. प्रश्न क्रमांक 7, महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एक गुणात बलीबल प्रथम कोण ठरले आहे? एक गुणात. तर याचं उत्तर आहे एलिस पेरी. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र उदगीर येथे आयोजित केले आहे सो खाशाबा जाधव राज्य कुस्ती कोणत्या समस्येच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 9, ICCने फेब्रुवारीत सर्वोत्कृष्ट म्हणून कोणाची निवड केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्राहक जयस्वाल. प्रश्न क्रमांक 10, देशाच्या फेब्रुवारीतले किरकोळ महागाई दर किती उतरला आहे? तर याचं उत्तर आहे 5.9. प्रश्न क्रमांक 11, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिवस कार्यक्रमाच्या अति प्रमुख म्हणून उपस्थित होते? तर याचं उत्तर आहे मॉरिशस. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र कोणत्या प्रवाहात नरेंद्र मोदी यांच्या ड्रायव्हरचे लोकार्पण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे जालना. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे लातूर जिल्हा. प्रश्न क्रमांक 14, मुख्य 5 वर्षात भारत शस्त्रे आयातीत किती टक्के विकास आहे? तर याचं उत्तर आहे 4.7. प्रश्न क्रमांक 15, नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी 1200 करोडच्या गांधी आश्रमाचा शुभारंभ केला आहे? तर याचं उत्तर आहे साबरमती. प्रश्न क्रमांक 16, मार्च क्रम संख्यात्मक संख्या कोणता दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे धूम्रपान न करण्याचा दिवस. प्रश्न क्रमांक 17, घोरासम कोरा घटना कोणत्या कारणास्तव आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश.
प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र किती गुणातील कौशल्य विकास केंद्राची महत्त्वाची आहे? तर याचं उत्तर आहे 100. प्रश्न क्रमांक 19, कोळी कोळी स्पायडरच्या नवीन प्रजातीचा शोध आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 20, रणजी चषक क्रिकेटचा अंतिम परिणाम झळकवणारा सर्वात मोठा युवा मुंबईकर ठरला आहे. तर याचं उत्तर आहे मुशीर खान. मराठी व्याकरण पाहूयात. समानार्थी शब्द. तर पहा, उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा चरितार्थ. समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात, विचारणारच आहेत. तर पहा, प्रश्न क्रमांक 2, अवहेलनाचा समानार्थी शब्द काय आहे? तर याचं उत्तर आहे अपमान व मानहानी. प्रश्न 3, खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर याचा शब्द आहे ढीग रास. प्रश्न 4, आयतोबा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काम न करणारा. प्रश्न 5, अहि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं आहे उत्तर सर्प साप भुजंग हा समानार्थी शब्द आहे. कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कंजूस. प्रश्न 7, खल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा दृष्ट दुर्जन. प्रश्न 8, अज्ञात शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोणाशी शत्रुत्व नसलेला. कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चांदणे. प्रश्न 10, अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रत्नाकर. प्रश्न 12, कारमुक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड. प्रश्न 13, वाईस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कावळा. प्रश्न 14, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सलील. प्रश्न 15, पिपीलिका या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. आणि याची PDF पाहिजे असेल तुम्हाला तर टेलिग्रामला जॉईन करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल.